एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सोलापूर शाखेच्या वतीने अधिष्ठातांना दिले निवेदन। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाधिकारी विना पवार यांना व सोलापूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनामध्ये सध्या महाराष्ट्रभर कंत्राटी सेवक भरती चालू आहे। सफाईच्या कामामध्ये ठेका पद्धत आणू नये म्हणून नियमित कामगार कायदा 1970 प्रमाणे कलम 10 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की सफाईच्या कामात ठेकेदारी नसावी असा निर्देश काढण्यात आला आहे। अस्थायी स्वरूपात सफाई कामगार रोजंदारी व बदली सेवक रजा काळात म्हणून घेण्यात यावे। दैनंदिन सेवेच्या सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी। या पदाची मान्यता घेण्यासाठी शासनाकडे सादर करावे असे निर्देश लाड कमिटी शासन मान्य शिफारस समरी ऑफ रिकमेंडेशन यामध्ये आहे। याकरिता आपल्या आस्थापनेत सफाईच्या कामात ठेकेदारी पद्धत हस्तक्षेप करू नये, अन्यथा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना व अन्य संघटनेद्वारे सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे। गरज भासल्यास आंदोलन करण्यात येईल आणि सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असे पत्रक संघटनेद्वारे देण्यात आले आहे। या प्रसंगी शहराध्यक्ष बाली मंडपू, उपाध्यक्ष व्यंकटेश देवनोलू, सचिव श्रीनिवास मंदेलू, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ आडाकुल, कुमार सांगे, अमित वाघमारे, ॲडव्होकेट पाटोळे, देवीदास मुनगालोलू, हसन शेख उपस्थित होते।